सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आजचा आपला विषय आहे आयुर्वेद आणि डोळ्यांची काळजी। कुठलीही निसर्गदत्त संपत्ती असेल तर त्याचं पालनपोषण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। डोळा हे असं निसर्गदत्त साधन, ज्ञानेंद्रियाचं साधन आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची पालनपोषणाची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी पेलणं हे आता जगासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे। आत्ता कोविडच्या क्रायसिसमध्ये लक्षात आलं की डोळा जपणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे। सगळीकडेच आत्ता आपण बघतो की विशेषज्ञ तयार झालेले आहेत, खूप स्पेसिफिक गोष्टींसाठी स्पेसिफिक तज्ज्ञ। मध्ये एका नातेवाईकांनी विचारलं की डोळा दाखवायचा आहे, कोणाला दाखवू? मी आपलं विचारलं, कुठला दाखवायचा आहे गं? डावा दाखवायचा का उजवा? इतकं स्पेसिफिकेशन, म्हणजे आता डाव्या डोळ्यासाठी वेगळे विशेषज्ञ आणि उजव्या डोळ्यासाठी वेगळे विशेषज्ञ असं सुद्धा निर्माण होतील का काय असं वाटतंय। हा खूप महत्त्वाचा भाग आहे की इतकी सखोल माहिती एखाद्या अवयवाची किंवा एखाद्या सिस्टीमची एखाद्या व्यक्तीला असणं आणि अशा व्यक्ती आपल्यासाठी उपलब्ध असणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे। पण प्रत्येक वेळेलाच हा एकांगीण दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा फायदा देऊ शकेल की नाही याबद्दल शंका आहे। त्या व्यतिरिक्त आयुर्वेदाचा जो सर्वांगीण दृष्टिकोन आहे की डोळा हा शरीराचा भाग आहे, तो शरीरातनं वेगळा तर काढलेला नाही आहे, त्यामुळे शरीराची रचना, शरीराची क्रिया याचा परिणाम डोळ्याची शरीररचना, डोळ्याची शारीरिक क्रिया याच्यावरती नक्कीच होणार आहे। जेव्हा डोळ्यांसाठी काहीतरी ट्रीटमेंट घेण्यासाठी, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पेशंट येत असतात आणि आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये त्यांचा एक केस हिस्ट्री भरून घेण्यासाठी एक फॉर्मॅट तयार केला आहे, त्याचे जे काही प्रश्न असतात ते विचारले जातात, तेव्हा पेशंटच्या चेहऱ्यावरती एवढे मोठे प्रश्नचिन्ह असतं की या बाई मला काय विचारतायत, मला आहे डोळ्यांची समस्या आणि आम्हाला हे काय विचारतात की तुम्ही झोपता कधी, तुम्ही उठता कधी, तुम्ही डोक्यावरनं गरम पाण्याने स्नान करता का गार पाण्याने करता, तुम्ही दुपारी जेवून झोपता का, तुमच्या जेवणामध्ये किती गोड पदार्थ असतात किंवा तुम्ही जेवणात काय काय खाता, या सगळ्याचा काय संबंध आहे डोळ्याशी? कारण आपल्या डोक्यामध्ये लहानपणापासून हेच रुजलेलं असतं की डोळा म्हणजे काहीतरी विटॅमिन एची डेफिशियन्सी, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी डोळ्याचं गोष्टींचा विचार करायला पाहिजे हे आपल्या मनात कुठेही नसतं। म्हणजे चष्मा लागणं ही इतकी सामान्य प्रक्रिया आता झाली आहे लोकांसाठी की चष्मा हा लागतोच आणि तो लहान वयामध्ये सुद्धा लागतो, ते सुद्धा मान्य केलेलं आहे आता पेरेंट्सने। पण चष्मा लागणं ही एक विकृती आहे आणि जी विकृती असते तिला सुधारवणं हे आपलं प्रथम काम नाही आहे का? त्यासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे, ही समाज मान्यता नाही। पण आयुर्वेद सांगतं की या अशा प्रकारच्या ज्या रिफ्रॅक्टिव्ह एरर्स आहेत जे लहानपणापासून मुलांमध्ये तयार व्हायला लागतात ते आपण दुरुस्त करू शकतो। त्याच्यामध्ये फक्त काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे मात्र पेशंटला कळणं खूप गरजेची गोष्ट असते आणि त्या अर्थाने आयुर्वेद त्यामध्ये काय योगदान देऊ शकतं या संदर्भात काही गोष्टी सांगण्यासाठी, काही गोष्टी शेअर करण्यासाठी आज या विषयाला आपण प्रारंभ करतो आहोत। डोळा हा आयुर्वेदामध्ये अग्निमहाभूताधिक्याचं स्थान सांगितलं आहे। 5 महाभूतांपैकी अग्निमहाभूत तिथे प्राधान्याने असतं, म्हणजेच तिथे पित्ताचं प्राधान्य जास्त असतं। आलोचक नावाचं पित्त डोळ्यामध्ये वास्तव्य असतं, त्याच्या थ्रू डोळ्यांमधनं दर्शन ही प्रक्रिया घडत असते। मी कुठल्याही प्रकारचं रूप, स्वरूप कसं आहे, आकार कसा आहे, रंग कसा आहे हे सगळं डोळ्यांनी दिसत असतं या पित्ताच्या मार्फत। चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मतोभयम असं सांगितलं आहे। म्हणजे काय, चक्षु हे काय आहे तर तेजोमय आहे, त्याला पित्ताचं प्राधान्य आहे। पित्तकर अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डोळ्याला मारक ठरू शकतात किंवा पित्त शमवणाऱ्या किंवा पित्ताला बॅलन्स ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डोळ्यांचं प्रीणन करणाऱ्या असतात, डोळ्यांना बळ देणारे असतात। आणि श्लेष्मतोभयम म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टींनी कफ वाढू शकतो, ज्या गोष्टी चिकटपणा निर्माण करणाऱ्या असतात, ज्या गोष्टींमुळे शरीरातलं जडत्व वाढणार असतं त्या सगळ्या गोष्टी या डोळ्यालाही मारक ठरणाऱ्या असतात।
आपण बघतो हल्ली की मधुमेहामध्ये सुद्धा जे उपद्रव असतात, डायबेटिक रेटिनोपॅथी त्याला म्हणतात, त्याची जी कारणं आहेत ती कारणं ही मधुमेहाच्या कारणांशी अगदी समान पॅरलल जात असतात. जितका आजार हा जुना असतो मधुमेहाचा, तितके हे खोल गंभीर म्हणजे चक्षुरेंद्रियापर्यंत ज्ञानेंद्रियापर्यंत ती जी पॅथॉलॉजी जाते ती अनेक काळच्या गंभीर स्वरूपामुळे, अनेक काळ ती संप्राप्ती गंभीर स्वरूपात शरीरात राहिल्यामुळे घडत असते. हा भाग वेगळा की फक्त साखरेचा कंट्रोल झाला की डोळ्यांवरचे उपद्रव आपण टाळू शकतो, ही जी एक समाज मान्यता आहे ती चुकीची आहे. फक्त साखरेच्या कंट्रोलने ही गोष्ट संभाव्य होऊ शकत नाही. कारण असं अनेकदा दिसतं की डायबिटीस ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये साखर चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये असते, पण तरीसुद्धा मॅक्युलर डिजनरेशनसारखे आजार त्यांच्यामध्ये उद्भवतात. कधीकधी ते अंधत्वामध्ये पण त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. तर सार्वदेहिक विचार करून जर आपण डोळ्यांचा विचार केला तर ह्या सगळ्या उपद्रवांना पण आपण आळा घालू शकतो. चक्षुष तेजोमयम आहे, ते श्लेष्म्यापासून म्हणजे कफापासून त्याला धोका आहे. पोटामध्ये आपल्या पित्तधरा कला नावाचं एक आवरण असतं. असे वेगवेगळी आवरणं असतात, त्यातलं पित्तधरा कला हे पित्ताचं श्रवण करणारं आवरण असतं की ज्याच्यावरती आपलं पचनक्षमता खूप प्रमाणामध्ये अवलंबून असते. अग्नी कसा काम करेल हे पण तसं अवलंबून असतं. तर ज्या ज्या गोष्टींमुळे अग्नी दूषित होत असतो, म्हणजे जठराग्नी दूषित होत असतो किंवा पित्तधरा कलेवरती काहीतरी वाईट परिणाम होत असतात, त्या सगळ्या गोष्टींमुळे मज्जधरा कला म्हणजे आपल्या मज्जधातूशी निगडीत जी असते, मेंदूशी निगडीत जी कला असते त्याच्यावरती पण परिणाम होत असतात. डोळा हा मज्जधातूशी रिलेटेड आहे, मज्जधातूशी त्याचा गहन संबंध आहे, त्याच्यापासून त्याची उत्पत्ती आहे. मेंदूशी निकटचा संबंध त्यामुळे या ज्ञानेंद्रियाचा येतो. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टींनी डायजेशनवरती परिणाम होणार आहेत, आहाराच्या असू देत, विहाराच्या असू देत, मानसिकतेच्या असू देत, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा डोळ्यांवरती होत असतो. तर अशी कारणमीमांसा जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी एक्झॅक्टली कुठली कारणं डायरेक्टली डोळ्यांना हॅम्पर करू शकतात, डोळ्यांची दृष्टी मंदावू शकते, हे आता आपण एक एक करून बघूयात. त्याच्यामध्ये आहारात्मक आणि विहारात्मक असे दोन प्रकारचे हेतू सांगितले. हेतू म्हणजे काय, तर कारणं. विहारातली कारणं कुठली असतात की आपण जर कंपॅरिझन केली की पूर्वीच्या काळातल्या लोकांचे डोळे आणि आत्ताच्या काळातल्या लोकांचे डोळे ह्याच्यामध्ये दोष निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट होती आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डरचाच हा भाग आहे. जसं की मधुमेह होण्याची आता वयोमर्यादा कमी झाली आहे, तशीच डोळ्यांचे आजार होण्याची पण वयोमर्यादा अगदी लहानपणापासून आता सुरू होते. खूप लहान वयांमध्ये मुलांना चष्मे लागत आहेत. आत्ता या ऑनलाईन स्कूलिंगच्या काळामुळे तर काय होतं आहे की मुलांना सतत गॅजेट्सचा वापर करावा लागतो, सतत एकाग्र दृष्टीने स्क्रीनकडे बघावं लागतं आहे. पूर्वी काय होत होतं की इनडोअरपेक्षा आउटडोअर वर्क जास्त असायचं, म्हणजे लोक बाहेर काम जास्त करायचे. ऑफकोर्स पूर्वी शेतीची कामं ही जास्त असायची, त्यामुळे निसर्गामध्ये मोकळ्या वातावरणामध्ये कामं केली जायची. आता जसजसं लाईफस्टाईल बदलली आहे, सुविधा जास्त निर्माण झाल्या आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर जास्त निर्माण झाला आहे, दळणवळणाची साधनं निर्माण झाली, तसं तसं काय व्हायला लागलं आहे, लोकांचे सगळे व्यापार हे इनडोअर व्हायला लागले. ऑफिसच्या आतमध्ये, घराच्या आतमध्ये, AC वातावरणामध्ये, हे सगळं आर्टिफिशियल. कुठेही तिथे खेळती हवा नसते किंवा वाईड रेंजमध्ये बघणं जे असतं ते नाही. सूक्ष्म गोष्टी पाहणं हे त्याचं प्रमुख कारण आहे. म्हणजे काय, तर स्क्रीनवर छोट्या छोट्या फॉन्टमधल्या गोष्टी वाचत राहणं आणि एका फोकस्ड नजरेने वाचत राहणं. आपण जेव्हा पुस्तकं वाचत असतो तेव्हा आपल्या भोवताली एक एन्व्हायरमेंट असतं, तेवढं एकच स्क्रीन अशी नसते की ते बघायला लागते. आपण मध्ये मध्ये वाचतो, मध्ये मध्ये वर बघतो, इकडे तिकडे बघत असतो. पण जेव्हा अशा प्रकारच्या स्क्रीनवरच्या काहीतरी कामं असतात, स्क्रीनवरती बघून काहीतरी शिक्षण घ्यायचं असतं, तेव्हा मात्र एकाग्र दृष्टी फक्त त्या स्क्रीनवरती केंद्रित होते आणि त्याचे परिणाम हे डोळ्यांवरती होत असतात. तर जितकं एज्युकेशन जास्त तितके डोळ्यांवरती परिणाम जास्त. म्हणून शिकायचं नाही का, तर असं नाही, पण त्याचा अतिरेक करू नये. जिथे अतिरेक आहे तिथे काहीतरी माती झालेली दिसतेच, तर असा अतिरेकामुळे सुद्धा आता डोळ्यांवरती डायरेक्टली परिणाम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत होताना दिसत आहेत. हे झालं सूक्ष्म बघणं. तसं एक भास्वर बघणं म्हणून पण असतं, म्हणजे काय, अतिप्रखर गोष्टी बघणं, असात्म्य गोष्टी बघणं. जसं की आता मोबाईलमध्ये आपण वाचू शकतो अगदी अंधारामध्ये सुद्धा, कारण मोबाईलच्या स्क्रीनचा लाईट असतो, ते जे तेज आहे त्याचा सारखा संबंध डोळ्यांशी येत असतो. आणि तुम्ही जितकं मोबाईलवरती वाचत राहाल सुविधेचा भाग म्हणून, तितकं डोळ्यांवरती परिणाम त्याचे जास्त होणार आहे.
काही लोकांना ट्रॅव्हलमध्ये वाचण्याची सवय असते, छोट्या मंद प्रकाशामध्ये, त्याचा पण डोळ्यांवरती परिणाम असतो. ते दोन्ही गोष्टी, अतिशय बारीक बघणं, अतिशय दूरचं बघणं, अतिशय मंद प्रकाशातलं बघणं किंवा अतिशय प्रखर प्रकाशातलं बघणं, या सगळ्यांचे परिणाम हे आपल्या डोळ्यांवरती वाईट होत असतात. हे झालं डोळ्यांचं बघणं या अर्थी. आणखीन विहारातल्या कुठल्या गोष्टी आहेत बरं? एक विहारातली अगदी जाणवणारी गोष्ट अशी की दिवसा बरेच जण लोक, आता कोविड क्रायसिसमध्ये तर नक्कीच, कारण घरून काम होतं, जेवणानंतर झोपणं ही जी प्रक्रिया आहे ती डोळ्यांना अतिशय मारक आहे. कारण त्यानंतर खरं तर पचन आपलं होत असतं जेवणानंतरच्या 2-3 तासांमध्ये, आणि त्या तासांमध्ये जर आपण आडवं झोपून राहिलो तर पचनाची क्रिया मंदावते, कफाचं उदिरण जास्त होतं आणि कफ हा डोळ्यांना मारक असतो. त्यामुळे जेवणानंतरची झोप ही अतिशय त्रासदायक आहे. स्वप्न विपर्यास म्हणजे काय, तर रात्री उशिरा झोपून उशिरा उठणं. आत्ता आपण सगळीकडे बघतो मुलांमध्ये, जे स्टुडंट लाईफमध्ये आहेत किंवा ज्यांच्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने रात्री जागरण करावं लागतं, की मुलं रात्र त्यांचे अभ्यासाचे काही सबमिशन्स असतात ते करत राहतात आणि दिवसा झोपतात. किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी लोकांशी संपर्क असल्यामुळे त्यांच्या वेळेनुसार नोकरी करायची असल्यामुळे रात्री जागरण करावं लागतं आणि दिवसा झोपावं लागतं. मग अशा वेळेला झोप पण बिघडते आणि रात्री जागत राहिला असल्यामुळे त्यावेळेला खाल्लं पण जातं, म्हणजे अयोग्य वेळेला खाणं पिणं पण होतं. या सगळ्या व्यवहाराचे परिणाम हे आपल्या दृष्टीवर होत असतात. हे झाले विहाराची कारणं. त्याच्यामध्ये आहारामध्ये काय सांगितले, तर जे आपल्या स्टेपल फूड नाही आहे, म्हणजे आपल्या देशात जे पिकत नाही, जे होत नाही, त्या गोष्टी खात राहणं. आता सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळतात. दळणवळणाची साधनं खूप झाल्यामुळे सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी उत्तर भारतात मिळत होत्या त्या आपल्याकडे मिळायच्या नाहीत किंवा दक्षिण भारतातल्या आपल्याकडे मिळायच्या नाहीत, त्या आता सगळ्या आपल्याला मिळायला लागल्या. आपल्याकडे एवढं वृक्ष हवामान असूनसुद्धा आपण साऊथ इंडियन फूड, म्हणजे ते शुक्त जे आंबवलेलं आहे, उडदाचं फूड आहे, ते आपण खातो, अगदी आवडीने खात असतो. बेकरीचे आयटम्स मैद्याचे बनवलेले असतात ते आपण खात असतो. लोणची, पापड हे आपण खात असतो. हे सगळ्या गोष्टी या डोळ्यांसाठी मारक असतात. शिळे पदार्थ कितीतरी वेळेला असं होतं की सुविधा म्हणून की सोय म्हणून पोळ्या करून ठेवलेल्या असतात किंवा भाजी फ्रीज करून ठेवलेली असते आणि ती खाल्ली जाते. हल्ली मुलं खूपशी आपल्या नेटिव्ह प्लेसपासून दूरवरती एज्युकेशनच्या साठी किंवा नोकरीसाठी बाहेर जात असतात. त्यांना सुविधा म्हणून या गोष्टी केल्या जातात. सुविधेच्या नावाखाली आपण जेव्हा हा असा अनाचार अवलंबतो किंवा आहाराच्या पद्धती विसरून जातो, तेव्हा त्या सगळ्याचे परिणाम आपल्या डायजेशनवरती होत असतात आणि इनडायरेक्टली त्याचे परिणाम हे डोळ्यांवरती होत असतात. विरुद्धाशन हा एक मोठा फॅक्टर आपल्या सगळ्यांच्या आहारामध्ये सध्या आहे. तो दृष्टीला मारक आहे. म्हणजे त्या विरुद्धाशनाचा जर अतिरेक झाला तर अंधत्व पण येऊ शकतं असं आयुर्वेद सांगतो. विरुद्धाशनाचे भरपूर प्रकार आहेत. देशविरुद्ध आहे, कालविरुद्ध आहे, मात्राविरुद्ध आहे. अगदी व्यवहारात सापडणारे उदाहरणं अगदी ठळकपणे म्हणजे गरम पाणी आणि मध. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध सकाळी सकाळी पित असतात. ते विरुद्धाशन आहे. ते कधीही तसं करायचं नसतं. मध आणि उष्ण पदार्थ कधीही एकत्र घ्यायचे नसतात. दूध आणि मीठ एकत्र असं सर्रास वापरलं जातं. पंजाबी भाज्यांमध्ये ते असतं. दही शिजवू नये असं म्हणतात, ते सुद्धा अशा भाज्यांमध्ये केलं जातं. दूध मीठ एकत्रपणाचं एक ठळक उदाहरण म्हणजे पनीर आणि चीज. कितीतरी डॉक्टर्स सांगतात की तुम्हाला दूध आवडत नाही ना, तुम्ही चीज खा, तुम्ही पनीर खा, पण ते विरुद्धांना आहे. ते डोळ्यांना अतिशय त्रासदायक आहे. किंवा आपण असं बघतो की पार्टीजमध्ये वगैरे गरम गुलाबजाम आणि आईस्क्रीम सगळ्यांची फेवरेट डिश आहे ती, पण ती अतिशय डोळ्यांना त्रासदायक असते. तर हे जे विरुद्धाशनाचे प्रकार आहेत ते मोठं कारण आहे सध्याच्या डोळ्यांच्या समस्यांचं. हे झाले आहारातले आणि विहारातले जे काही कारणं आहेत. ही जी कारणं आपण समजूनच घेतली नाही की या गोष्टींनी आपले चष्मा वाढू शकतो, या गोष्टींनी आपल्या डोळ्यांवरती ताण येऊ शकतो, आपल्या डोळ्यांचे मसल्स काम करू शकणार नाहीत असं होऊ शकतं. हे माहिती असेल तर लोकांना ते टाळणं शक्य होऊन जातं आणि टाळणं शक्य होऊ शकेल. या अर्थाने ही माहिती करून घेणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये आणखीन आयुर्वेद काय सांगतं डोळ्याच्या आजारांबाबत, तर ते आपण थोडंसं ढोबळमानाने बघूया की कुठल्या स्तरावरती काय काय सांगितलेलं आहे. डोळ्यांचे 4 स्तर आयुर्वेद सांगतो. स्तर म्हणण्यापेक्षा पटल म्हणू आपण. त्याच्यामध्ये पहिले जे 2 पटल असतात त्याच्यामध्ये
काही सौम्य दोष झालेले असतात, जसं की त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर्स आपल्याला दिसतात. चष्मा लागणं, दूरचं न दिसणं, जवळचं न दिसणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये होतात. त्याच्यामध्ये वाताचं प्राधान्य जास्त असतं. वाताचं म्हणजे काय, चलत्व याच्यामध्ये दोषांमध्ये असतं. अस्थिरता असते. ही कधीपर्यंत असते, जेव्हा लहान मूल मोठं होत असतं, उंची वाढत असते, वय वाढत असतं, त्या काळामध्ये हे चलत्व असतं. त्या काळामध्ये जर आपण योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली तर हे जे आजार आहेत, ही जी विकृती दिसते ती आपण पूर्णपणे घालवू शकतो, कारण दोषांना स्थिरत्व आलेलं नसतं. त्यामुळे चष्मा लागला आहे, हां आता काय चष्मा करूयात किंवा लेन्स करूयात किंवा सर्जरीज करून घ्यात, हे जे पर्याय आपण आत्ता उपलब्ध पर्याय ते ऑप्ट करतो, त्याच्यापेक्षा हे घालवण्यासाठी काय करायला पाहिजे हे खरं तर विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 2 पटलांमध्येच असं होतं की कधीकधी समोर फ्लॅशेस अँड फ्लोटर्स म्हणजे काहीतरी चमकणं, पाणी तरळणं, काहीतरी चमकलेली गोष्ट सतत दिसत राहणं, अशा गोष्टी या 2 स्तरांमध्ये दोष असतील तर होत असतात. ही कधीकधी इग्नोर जर आपण या गोष्टी केल्या तर गंभीर अवस्थेपर्यंत या गोष्टी पण जाऊ शकतात. जसं डिजेनरेटिव्ह मायोपिया असतील किंवा हायपरमेट्रोपिया मोठ्या प्रमाणातला असेल, या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे या इग्नोर न करता त्या काळात जी काही लक्षणं दिसत असतात मुलांमध्ये, की डोळे चुरचुरतात, कोरडे पडतात, डोळे सतत वापरल्यामुळे डोकं दुखतं, या कधी इग्नोर करायचं नाही, तर लगेचच त्याच्यावरती काहीतरी चिकित्सा करायला पाहिजे. तिसरा जो स्तर असतो त्याच्यामध्ये ग्लॉकोमॅटिक चेंजेस म्हणजे डोळ्यातलं प्रेशर वाढवण्याचे जे चेंजेस असतात ते होऊ शकतात. त्याला ही जी अवस्था असते ती दोषांना स्थिरत्व देणारी असते. तिथे गेलेले दोष तिथून बाहेर काढणं ही खूप किचकट गोष्ट होऊ शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणातल्या ट्रीटमेंट आणि लाँग टर्म ट्रीटमेंट या कराव्या लागतात. या स्तरांपर्यंत दोष पोहोचू न देणं यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह प्रोसिजर असतात त्या करायला पाहिजेत. चौथा जो स्तर असतो तो रेटिनोपॅथीज म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी ज्याच्यामध्ये होऊ शकते, गंभीर स्वरूपाचं दुखणं डोळ्यांमधलं, ते या चौथ्या स्तरावरती होतो की जिथे आपलं नेत्रपटल पूर्णपणे बिघडू शकतं. मग त्याच्यामुळे एक पार्शल किंवा संपूर्णसुद्धा अंधत्व येऊ शकतं. तर ही अवस्था असाध्य सांगितली आहे, म्हणजे हे ब्लाइंडनेस येऊ शकण्याची जी अवस्था आहे ती क्युरेटिव्ह नाही आहे. पण त्याची जी स्टेज असते, जर का अलीकडची स्टेज असेल म्हणजे थोडंसं कमी दिसणं हे जेव्हा सुरू होतं, तेव्हा जर आपण अलर्ट होऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर ही स्टेज पुढे पूर्ण अंधत्वापर्यंत न पोचून देणंसुद्धा आपल्या हातामध्ये राहू शकतं. या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत त्या साध्यतेच्या आणि असाध्यतेच्याकडे कसा क्रम जातो आहे नेत्रदोषाचा ते सांगण्यासाठी आहेत. त्यामुळे जेव्हा कधी छोट्या प्रमाणामध्ये लक्षणं दिसत असतात नेत्रांच्या बाबतीमध्ये, लहान मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्या माणसांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये, कोणाहीमध्ये, ती इग्नोर करून चालणार नाही. तर ही साध्यासाध्या अवस्था आपल्याला छोट्या छोट्या या लक्षणांनी कळत असते, आपल्याला मार्गदर्शन दिलेलं असतं. पण केवळ चष्मा लावून मार्ग त्याचा सुकर करणं हे त्याचं उत्तर नाही आहे. चष्मा लागणं हे त्याचं उत्तर नाही आहे. तर चष्मा लागलेला कमी करणं हे खरं तर त्याचं उत्तर आहे. आणि त्यासाठी आपण नेटाने आपले जे कारणं आहेत ते टाळणं, आहारातली आणि विहारातली हवे ते उपचार करून घेणं, पंचकर्माचे असतील किंवा औषधी असतील, ते आपलं प्रथम कर्तव्य राहतं. आता आपण बघूयात की आयुर्वेद कशा प्रकारे याची ट्रीटमेंट सांगतं. अगेन तसंच आहे की आहार, विहार आणि औषध या 3 स्तरावरती आयुर्वेद ह्याच्यामध्ये चिकित्सा होऊ शकते असं सांगतं. आहार विहारांपर्यंत मर्यादित राहिलं तर उत्तमच असतं, पण काही वेळेला चिकित्सेमध्ये पण आपल्याला सहभाग त्याचा द्यावा लागतो. ज्या गंभीर दोषावस्था आहेत त्यांच्यामध्ये चिकित्साही करावी लागते. आहारामध्ये जर बघायचं झालं तर आता आपण षड्रसात्मक आहार जो आहे, आपण नेहमी म्हणतो की चौरस आहार घ्यावा, पण असं नसून षड्रसात्मक आहार घ्यावा. म्हणजे कुठले मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे कुठले मधुर म्हणजे गोड पदार्थ, आंबट पदार्थ, खारट पदार्थ, तिखट पदार्थ, कडू पदार्थ आणि तुरट पदार्थ. या सगळ्या रसांचा जर सर्वसमावेशक आहार असेल, आपल्या आहारात जनरली तिखट, गोड, आंबट, मधुर हे सगळे असतात, पण कडू, तुरट हे रस खूप कमी असतात. त्या 6ही रसांचा जर मेळ आपण नीट घातला आपल्या रोजच्या आहारामध्ये तर या प्रकारचे जे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स आहेत त्या होण्यापासून आपण टाळू शकतो. लहान मुलांमध्ये आपल्याला रुजवायला पाहिजे, कारण लहान मुलांमध्ये आपण म्हणतो हां गोड खातो आहे, लहान मुले तर खाऊ देत, पण उलट तिथे आपल्याला त्यांच्यावर चेक ठेवायला पाहिजे की तू जास्तीत जास्त गोड पदार्थ खाणं कसं लिमिटेड ठेवायला पाहिजे. आणि उलट या सगळ्या फळभाज्या ज्या कडू रसाच्या आहेत त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत किंवा तुरट गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. हे मुलांमध्ये पालकांनी रुजवणं गरजेचं आहे.
तर त्याच्यामध्ये काही असे चक्षुष्य पदार्थ आयुर्वेद सांगतो, ज्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, काळा मनुका, गाजर किंवा लहान मुळा असतो तो, शेवगा, दुधी भोपळा, कारलं अशा फळभाज्या असतात. चांदीच्या भांड्यात असलेलं दूध किंवा शिरोत्थ नवनीत म्हणजे दुधापासून डायरेक्टली जे तूप काढलं जातं. आपल्या नेहमीच्या पद्धतीने काढलेलं तूप तर आहेच आहे चक्षुष्य, पण दुधापासून बनवलेलं लोणीसुद्धा चक्षुष्य सांगितलेलं आहे. तर दूध, तूप, लोणी आणि या सगळ्या फळभाज्या ज्याच्यामध्ये कडू रसाचा समावेश आहे, हे सगळं चक्षुष्य या क्षेत्रामध्ये येतं. त्यामुळे हे खात राहणं हे खूपच गरजेची गोष्ट आहे. कमलकंद म्हणजे जे मकाणे असतात ते सुद्धा चक्षुष्य आहेत आणि ते मुलांना आवडतात. ते जर तुपावर भाजून दिले तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. शेवग्याचं पण आपल्याला सूपच्या स्वरूपात मुलांना देता येतील किंवा या ज्या भाज्या आहेत त्या पराठ्यांच्या स्वरूपात देता येतील. तर असं काहीतरी मॉडिफिकेशन करून ह्या सगळ्या चक्षुष्य गोष्टी आपल्या आहारात कशा राहतील ते आपल्याला बघायला लागेल. आवळा हे अत्यंत वरदान आहे डोळ्यांच्या बाबतीमध्ये. जोपर्यंत आवळा आहे पृथ्वीतलावरती तोपर्यंत डोळ्यांच्या आजारांना वरती ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला अजिबात कशाची कमतरता पडणार नाही, इतकं त्याचं महत्त्व आहे. आवळा आणि त्रिफळामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा अशा 3 गोष्टी असतात. त्रिफळाचंही खूप महत्त्व याच्यामध्ये आहे. पण आहार्य पदार्थांमध्ये जर आपण आवळ्याचा समावेश केला, जसं की आवळ्याचा रस आपण घेऊ शकतो किंवा च्यवनप्राशसारखं रसायन औषध जे आहे ते आपण 12ही महिने घेऊ शकतो. लहान मुलांमध्ये तर त्याचं खूपच बुद्धीच्या वाढीच्या दृष्टीने, स्मृतीच्या वाढीच्या दृष्टीने, अंगवाढीच्या दृष्टीने महत्त्व आहे. मोरावळा जे आपण अगदी आपल्या आजीपासून खात आलेली गोष्ट आहे ती आवर्जून खाणं किंवा हल्ली कँडीच्या स्वरूपात पण आवळा कँडी मिळत असते. नुसते स्टीम करून केलेले आवळे असतात की जे आपण वर्षभरासाठी फ्रीज करून ठेवू शकतो. अशा सगळ्या गोष्टी आवळ्याच्या ज्या असतात ते आपण कन्झ्युम करायला पाहिजे. विहाराच्या बाबतीमध्ये एक गोष्ट जर पाहिली तर एकतर लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे चक्षुष्य आहे, डोळ्यांना बळ देणारं आहे. मलमूत्र विसर्जनाचा वेग धारण न करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं डायजेशन नीट होण्यासाठी डोळ्यांसाठी ते अत्यावश्यक आहे. म्हणजे काहीतरी कुठल्या मीटिंगच्या निमित्ताने असू दे किंवा शाळेच्या निमित्ताने असू दे, जर मलमूत्रांचं निग्रह होत असेल तर ते एक मोठं कारण ठरतं डोळ्यांच्या बाबतीमध्ये या समस्यांना तोंड देण्यासाठी. त्यामुळे ते आपण निग्रहाने टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर व्यायाम करणं. व्यायाम हा आउटडोअर व्यायाम जो आहे, म्हणजे नेहमीच जिमिंगला जाणं किंवा घरामध्ये व्यायाम करणं असं न करता बागेमध्ये फिरायला जाणं, टेकडीवर जाणं, तिकडे जाऊन सूर्यनमस्कार घालणं, हे जे आउटडोअर व्यायामाचे प्रकार आहेत ते नक्की डोळ्यांसाठी चांगले असतात. कारण डोळ्यांना हिरवा रंग जो आहे निसर्गाचा तो नॅचरली सात्म्य आहे. त्यामुळे निसर्ग पाहणं, वाईड रेंजमध्ये पाहणं या गोष्टी डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक अशा आहेत. त्यामुळे व्यायाम नेहमीच घरामध्ये करण्याची जी पद्धत कोणी अवलंबलेली असेल किंवा जिममध्ये जाऊनच करण्याची असेल तर ती पहिली सोडायला पाहिजे. व्यायामानंतर अभ्यंग करणं, मुख्य म्हणजे शिरश्रवण आणि पादेशू म्हणजे काय, तर डोक्याला माथ्यावरती आपल्या कानशिलांना आणि पायाच्या तळव्यांना अभ्यंग करणं हे अत्यंत चक्षुष्य असं सांगितलं आहे. म्हणजे डोळ्यांना प्रीडन करणारं, बळ देणारं असं सांगितलं आहे. आणि या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये हे येतं. या सगळ्या गोष्टी या सवयीच्या गोष्टी आहेत की लवकर झोपणं, लवकर उठणं, बाहेर जाऊन व्यायाम करणं, त्याच्यानंतर अभ्यंग करणं, या सगळ्या दिनचर्याचा भाग आहे. हे रोजच्या वागण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्याच आलं पाहिजे की ज्यांना त्रास आहेत त्यांनासुद्धा, ज्यांना डोळ्यांचे त्रास नाही आहेत त्यांनीसुद्धा प्रिव्हेन्शन म्हणून या करण्याच्या गोष्टी आहेत. हे एवढं फुकट ज्ञान आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक जिद्द पाहिजे, एक इच्छाशक्ती पाहिजे की हो मला हे असं करायचं आहे. तर आपण निम्म्याच्या वरचे आजार जे आहेत डोळ्यांच्या वरतीचे हे टाळू शकतो. त्याच्यानंतर येतं काय, तर काही चिकित्सेचे म्हणजे विहारामध्ये आपण आत्ता पाहिले की उठण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयी, अभ्यंगाची सवय आहे. आणि दुसरं म्हणजे वेळेमध्ये जेवणे आणि योग्य वेळेमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये जेवणे. जे आहारविधी सेवन जे सांगितले आयुर्वेदामध्ये की कशा पद्धतीचा आहार घ्यावा आणि कशा पद्धतीने तो घ्यावा. त्याच्यामध्ये उष्णम अश्नीयात, स्निग्धम अश्नीयात, मात्रावत अश्नीयात म्हणजे उष्ण अन्न खावं, स्निग्ध अन्न खावं, मात्रेमध्ये खावं, वेळेमध्ये खावं, तन्मना भुंजित म्हणजे डोळ्यासमोर मोबाईल आहे किंवा टी व्ही आहे आणि जेवणं हे चुकीच्या पद्धती आहेत. ह्या सगळ्या करेक्ट करणं हा पण एक दिनचर्याचा भाग येतो. संध्याकाळचं जे अन्न आहे ते रात्री 7 नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर न घेता त्याच्या आतच ते झालं पाहिजे. हे जे नियम आहेत
हे फॉलो करणं हे डोळ्यांचे आजार, डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे आपल्याला माहितीच नसतं किंवा याचं हे असंही महत्त्व आहे हेही माहिती नसतं. त्यामुळे सगळी माहिती करून ते आपल्या शरीरामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं याच्यासारखी दुसरी फुकट मिळणारी खरं तर गोष्ट नाही आहे. आपण कितीतरी वेळेला पैसे देऊन आपलं आरोग्य घेण्याचा प्रयत्न करतो, वेळेला इथे आयुर्वेद तुम्हाला असंच ज्ञान देतो आहे की ते तुम्ही फक्त घ्यायचं आहे आणि ते घेऊन इम्प्लिमेंट करायचं आहे. औषधांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पण भरपूर सारे चिकित्सेचे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये अंजन, अष्टोतन, डोळ्यावरचे विविध शेक केलेले असतात, काही लेप केलेले असतात, असे विविध प्रकारचे ट्रीटमेंट सांगितलेले आहेत. अंजनाचे फायदे आहेत की रोज तुम्ही तुपाचं अंजन केलं तर दृष्टीचं बळ हे टिकून राहतं. काही असे असतात अंजनाचे प्रकार की जे दृष्टीचे शोधन करतात. हे कधी कुठलं करायचं हे तुम्ही तुमच्या वैद्यांकडे जाऊन निश्चित करण्याची गोष्ट आहे, पण हे रोजच्या दिनचर्येचा भाग म्हणून तुम्ही ते इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. काही जे सौम्य आजार आहेत त्याच्यासाठी या गोष्टी आहेत. जे काही गंभीर धातूंचे आजार आहेत, गंभीर अवस्थेतले, जसं की रेटिनोपॅथीज आहेत किंवा डिजनरेटिव्ह मायोपियाज आहेत, त्यांच्यासाठी मात्र काही पंचकर्माचे ट्रीटमेंट जसं की विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, हे करावं लागतं. आणि त्याच्यानंतर बस्ती जे आहेत, माधुदैलिक बस्ती आहे, ती तिक्तक्षीर बस्ती आहे, हे डोळ्यांना जे शोधन केलेलं असतं त्याच्यानंतर बळ देण्यासाठीचे ते उपाय असतात. तर हे व्यक्तिसापेक्ष असतात. तुमच्यामध्ये कुठल्या दोषांचं प्राधान्य आहे त्याच्याप्रमाणे ते वैद्य ठरवतात की तुम्हाला काय करावं लागतं. तर अशा प्रकारे आहार, विहार आणि औषधी चिकित्सेचा भरपूर मोठा साठा आयुर्वेद आपल्याला सांगतो आणि या जागतिक समस्या जी आहे डोळ्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मोठं योगदान आयुर्वेद देऊ शकतो. याची माहिती फक्त आपल्याला नसते आणि त्यासाठी खरं तर आजचा हा विषय निवडला. तुम्हाला अजूनही काही याच्यामध्ये शंका असेल तर नक्की तुम्ही शुभंकर आयुर्वेदशी संपर्क साधा. आज इथेच थांबूया, परत भेटूया. धन्यवाद.